नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही केवायसी केलात पण तुमचे पैसेच आले नाहीयेत. आता पैसे का आले नाहीयेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याची कारणे कुठची आहेत याची संपूर्ण डिटेल्स मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की लाडक्या बहिणीसाठी निकष कुठचे होते. आता पहिला निकष असा होता, 21 ते 65 याच वयोगटातील लाडक्या बहिणी हा फॉर्म भरू शकतील. हा पहिला निकष होता. त्यानंतर तुमचे उत्पन्न म्हणजे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. एका घरामध्ये 2 लाभार्थीच असले पाहिजे, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित. जर 2 पेक्षा जास्त लाभार्थी असतील तर हे पैसे पूर्णतः बंद केलेले. तसेच तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी असेल तर सुद्धा हे पैसे पूर्णतः बंद केले. त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणीही इन्कम टॅक्स रिटर्न करत असेल तरी सुद्धा हे पैसे बंद करण्यात आलेले. त्यानंतर तुमच्या नावावरती पीएम किसान किंवा नमो किसान या योजना चालू असतील तरी सुद्धा हे पैसे बंद केले. पण काही काळानंतर याच महिलांना दरमहा 500 रुपये शासनाने दिलेले आहेत. काही महिलांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना याची पेन्शन सुद्धा चालू आहे. अशा महिलांचे सुद्धा पैसे बंद करण्यात आले. तुमच्या घरामध्ये कोणीही शासकीय अथवा निमशासकीय असा कर्मचारी असेल तरी सुद्धा या ठिकाणी पैसे बंद करण्यात आले. आता हे सगळे नियम जर आपणास लागू होत असतील, आपली लाडकी बहीण योजनेतील जे पैसे असतील ते पूर्णतः बंद झाले असतील. पण ह्यामध्ये जर तुम्ही मोडत नसाल तर नक्कीच तुमची केवायसी चुकली असेल. हे सगळे निकष शासनाने लावले होते आणि बऱ्याच महिलांचे पैसे या स्टेपला बंद झाले होते. आता ऑक्टोबरचा जो हप्ता आला होता तो जर तुम्हाला आला असेल आणि नोव्हेंबरचा जर तुमचा हप्ता आला नसेल, म्हणजेच याचा अर्थ लाडक्या बहिणीनो असा होतो की तुम्ही ज्या ठिकाणी केवायसी केली ती केवायसी पूर्णतः चुकलेली आहे. केवायसी कुठे चुकली असेल तर केवायसी करताना ज्या ठिकाणी होय आणि नाही असे 2 ऑप्शन्स होते. त्या ठिकाणी जर तुम्ही होय आणि नाही जर केलं असणार तर त्या ठिकाणी आपली केवायसी पूर्णपणे चुकली असणार. आता केवायसी करण्याची लास्ट डेट 31 डिसेंबर होती आणि आता शासनाने पूर्णपणे वेबसाईट बंद करून ठेवली आहे. आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला असेल की आता पुढे काय होणार, आपले पैसे येणार की नाही येणार. तर मित्रांनो, सध्या तरी साईट पूर्णतः बंद ठेवलेली आहे. पण आपल्याकडे एकच चान्स आहे की सरकार याची सध्या तरी साईड ही पूर्णतः बंद झालेली आहे. म्हणजेच आपल्याला केवायसी करता येणार नाहीये आणि आता आपले पैसे येणार सुद्धा नाहीये. पण आपण काय करू शकतो, सध्या आपण पूर्णपणे वाट बघायची. ज्याप्रमाणे शासनाच्या इतर योजना होत्या जसे पीएम किसान म्हणा, नमो शेतकरी म्हणा, आणि त्या योजनेमध्ये शासनाने ई केवायसी करण्यासाठी मुदत वाढ दिली होती. तशाच प्रमाणे या योजनेला सुद्धा सरकार मुदत वाढ देईल अशीच आशा आम्हा सर्वांना आहे. आणि जर त्या ठिकाणी मुदत वाढ मिळाली आणि आपल्याला ई केवायसी करण्यासाठी नक्कीच चान्स भेटेल. त्यावेळी सरकारने जर आपल्याला मुदत वाढ दिली तर माझ्या लाडक्या बहिणीने तुम्ही नक्कीच केवायसी करा आणि तुमचे पैसे परत मिळवा. माझ्या लाडक्या बहिणीनो, आपणास ही जर व्हिडिओ आवडली असेल ही व्हिडिओ या सर्व बहिणींपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की नेमके पैसे आपले कशामुळे बंद झाले आहेत. धन्यवाद.